भाग्यश्री फाउंडेशनतर्फे सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये सुरू आहे आणि त्याचे 2 भाग आहेत. एक पहिला म्हणजे रोजनिशी उपक्रम, ज्याचे मार्गदर्शक आहेत भारताचे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर. दुसरा आहे आत्मनिर्भर युवक उपक्रम, त्याचे मार्गदर्शक आहेत माजी सैन्य अधिकारी लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. हे दोन्ही उपक्रम महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये सुरू आहेत आणि मेधाताई पाटकरांच्या जीवन शाळांमध्ये या उपक्रमाविषयीची माहिती सांगण्याची, तसेच हे उपक्रम तेथील बालकांकरिता सुरू करण्याची आम्हाला संधी मिळाली, याचा आम्हाला फार आनंद आहे. आदिवासींकरिता साधारण 13 जीवनशाळा मेधाताईंनी सुरू केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 1500 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. 1ली ते 4थीपर्यंत चालणाऱ्या या शाळांपैकी बहुतेक शाळा निवासी शाळा आहेत आणि तेथील शिक्षक जे आहेत ते सर्व त्या परिसरातीलच आदिवासी सुशिक्षित होतकरू तरुण आहेत. शाळेचा कारभार पाहण्यासाठी देखील गाव पातळीवर प्रमुख लोकांची समिती नेमलेली आहे. जीवन जगायला शिकवते ती जीवनशाळा, हे जीवनशाळेचं ब्रीद वाक्य आहे आणि जीवनशाला की क्या बात है, लढाई पढाई साथ साथ ही घोषणा जीवनशाळांची फारच काही सांगणारी आहे. शाळांमधील जो शिक्षणक्रम आहे तो इतर शाळांप्रमाणेच आहे, परंतु आमऱ्या काण्या, अक्षरान ओळखान या शिक्षकांनी बनविलेल्या पावरी भाषेतील पुस्तकांचा अभ्यास मुलांना आपल्या मातृभाषेचा विसर पडू देत नाही. भाग्यश्री फाउंडेशनतर्फे उपाध्यक्ष शिल्पा खेर आणि आकाश तोरणे यांनी सक्षम नागरिक या मोहिमेविषयी, तसेच त्यातील रोजनिशी उपक्रम आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम या उपक्रमांविषयी तेथील शिक्षकांशी चर्चा केली. यावेळेला आदरणीय मेधाताई पाटकर उपस्थित होत्या, तसेच त्यांचे सहकारी लतिका राजपूत, चेतन साळवे आणि जीवनशाळांमधील शिक्षक उपस्थित होते. या सर्वांना या उपक्रमाची माहिती दिल्यानंतर मेधाताईंनी सर्व शिक्षकांनी देखील रोजनिशी लिहायला हवी ही कल्पना मांडली. एकूण आपला इतिहास लिहून ठेवणं, मग गावाचं नाव का पडलं, सावऱ्या दिगरचा इतिहास काय, खाऱ्या बादल नाव का पडलं, आहे की नाही, दनेल नाव का पडलं, तर थोडीशी माहिती एकदा दिलेली असेल आणि मग त्यांना त्याच्यावरती तुमच्या गावाबद्दल काय वाटतंय, तुमच्या नदीबद्दल काय वाटतंय, छान होईल एकदम लिहिलं. शिक्षकांनी रोजनिशी लिहिण्याची ही मेधाताईंची कल्पना सर्व शिक्षकांना व आम्हाला देखील फार आवडली. तर आता जीवनशाळांमधील विद्यार्थी देखील रोजनिशी लिहिणार आहेत आणि तेथील शिक्षकांनी देखील रोजनिशी लेखन सुरू केलेलं आहे. या शाळांमध्ये शिकणारी जी आदिवासी मुलं आहेत ती वनांच्या सहवासात राहतात, त्यामुळे त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजण्यासाठी आपल्याला ह्या रोजनिशीचा उपयोग होईल. कशा प्रकारे ती व्यक्त होतात, वनांविषयी ती कोणत्या प्रकारचा विचार करतात आणि तेथील जे काही संपन्न जीवन आहे त्याचा परिचय आपल्याला होण्यास मदत होईल. काही शब्द कदाचित पावरा भाषेमधून येतील, त्यांच्याकडून लिहिले जातील. धडगाव इथे ही जीवनशाळेतील शिक्षकांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. तिथे आम्ही सक्षम नागरिक मोहीम या उपक्रमाची माहिती त्यांना दिली आणि तिथेच बाजूला उधई नदीच्या काठावर बिलगाव म्हणून गाव आहे आणि तिथे मोठे मोठे धबधबे आम्हाला पाहायला मिळाले आणि त्या ठिकाणीच असं कळलं की त्या ठिकाणी वीज निर्मितीचा एक प्रकल्प गावाद्वारे आणि मेधाताईंच्या आंदोलनकर्त्यांद्वारे सुरू करण्यात आला होता आणि तीच गोष्ट स्वदेश या चित्रपटामध्ये आशुतोष गोवारीकर यांनी घेतलेली आहे आणि हा जो प्रकल्प आहे तोच या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे स्वदेश चित्रपटाच्या शेवटी. तर अतिशय सुंदर असा हा निसर्ग तिथला आहे आणि तो पाहण्याचं भाग्य देखील आम्हाला लाभलं. तेथील हरणखुरी हे एक गाव पाहण्याचा योग आला. हरणखुरी गावातील याहा मोगी माता स्थानिक बियाणे संवर्धन समिती यांना सीड बँकेच्या कामाविषयी राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. अर्जुन पावरा या तरुण सरपंचांनी आणि त्याच्या पूर्ण टीमने, उपसरपंच येतात त्यांचे कमिटी मेंबर आहेत, त्या सर्वांनी मिळून त्या गावामध्ये फार
प्रगती घडवून आणलेली आहे आणि ती बघण्याची संधी आम्हाला मिळाली. तिथे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती केली जाते, तसंच सीड बँक चालवली जाते, ग्रामविकास समिती त्यांनी बनवलेली आहे. गावामध्ये वृक्षतोड बंदी करून हिरवळ व झाडं टिकवून ठेवलेली आहेत. BAIF म्हणजेच बायफ या संस्थेने ग्रामस्थांना केलेल्या मार्गदर्शनामुळे, तसंच तेथील वन विभागाने, कृषी विभागाने जे काही शासनाने त्यांना सहकार्य केलं, यामुळे गावामध्ये वृक्षतोड बंद केली गेली, तेथील हिरवळ व झाडं टिकून राहिली, वनामधील पक्ष्यांचं संवर्धन झालं. अर्जुन पावरा यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्याकडे हजारोंच्या संख्येने मोर आहेत, लाखोंच्या संख्येने चिमण्या आहेत, तसेच जैवविविधता त्यांनी टिकवून ठेवलेली आहे. झाडांची संख्या वाढलेली आहे आणि यामुळे तिथे रोजगार उपलब्ध झाला आहे. यामुळे तेथील लोक बाहेर काम शोधण्यासाठी जात नाहीत. त्याचप्रमाणे हरणखुरी गावात पाणी संवर्धन, जलसंवर्धन केलेलं आहे. तिथे यासाठी खड्डे खोदलेले आहेत, त्यामुळे शेतातील पाणी वाहून जात नाही. पांढरा मोर हे हरणखुरी गावामधील आकर्षण आहे आणि अर्जुन पावरा सांगतात की सोशल मीडियावर देखील त्याची माहिती आहे. पाणी संवर्धनामुळे भूजलाची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. यामुळे आज हँडपंपला तिथे पाणी लागतं. पाण्याचा जो तुटवडा होता तो काही प्रमाणात कमी झालेला आहे. हे सर्व जे गाव आहे ते पूर्ण एकत्र होऊन काम करत आहे, ही त्यांची विशेषता आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं लावल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न जो होता तो संपलेला आहे. त्यांनी गावामध्ये डेअरी देखील सुरू करण्याचे ठरविले आहे. आज गावागावांमधून सक्षम नागरिक तयार होण्याची गरज आहे आणि याची सुरुवात आपल्याला शाळांपासून करण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी भाग्यश्री फाउंडेशनने हे पाऊल उचललेलं आहे. सक्षम नागरिक मोहीम अंतर्गत रोजनिशी उपक्रम आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम आपल्याला प्रत्येक गावागावामधील शाळांमध्ये पोहोचवायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हा सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. धन्यवाद.